हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर हे जे चिकाचं दूध आहे ते आईने दिलेलं होतं, तर याच्या बनवलेल्या आहेत चिकाच्या वड्या। तर अगदी सोपी रेसिपी आहे। चिकाच्या वड्या बघा दोन प्रकारे केले जातात। एक जे बर्फी टाइप केलं जातं साखर टाकून खिसून, तर दोन्ही पद्धतीच्या करायच्या आहेत। तर अगोदर मी ह्या ज्या अगदी झटपट होणाऱ्या 10 मिनिटात ही वडी तयार होते आणि ह्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही किंवा मेहनत सुद्धा जास्त नसते। तर ही वडी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे। तर इथं आता ह्यातलं मी थोडंसं दूध इथं यूज करणार आहे। तर एकदाच वड्या करून ठेवण्यापेक्षा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची टेस्ट बदलते, त्यापेक्षा ज्यावेळी हे दूध 8 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं। तर जसं लागेल तसं तेवढ्या वड्या मी आता करून घेणार आहे। आता इथं एवढं दूध घेतलेलं आहे, तर यामध्ये पाणी पण मिक्स करायचं आहे। आता गुळ अंदाजेच मी टाकलेला आहे बघा, एक 200 ग्रॅम एवढा तरी गुळ असेल हा। तर गुळ आपल्याला असा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा किंवा जे आपण पाणी मिक्स यामध्ये करणार आहे पाण्यात मिक्स केला तरी चालेल। आणि फक्त आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे वेलची पावडर, 2 ते 3 वेलची घेतलेली आहे। आता ही सोलून आता मिक्सरचं भांडं शेंगदाण्याचं कूट होतं त्यात, आता म्हटलं ते काढून धुवा, त्यापेक्षा हे पोळपटावरती अशा पद्धतीने ज्यावेळी थोडीशीच वेलची पावडर हवी होती मग असंच मी बारीक करून घेतलेली। तर असं एखादं ताट घ्या आणि दूध जास्त असेल तर मग परातीत मी करते। आता दूध थोडंशाच दुधाच्या करणार होते म्हणून ताट घेतलेलं आहे। तर आता हा सगळा गुळ काय यामध्ये मिक्स झाला नव्हता, तर राहिलेला गुळ अशा पद्धतीने पळीने यामध्ये बारीक करून घेतला आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा, एवढं पाणी। अजून थोडंसं यामध्ये अशा पद्धतीने गूळ मिक्स करून घ्यायचा। आता पहिल्या वेळेचा चिक असतो तो जर तुम्ही पाणी न टाकता जर शिजवला तर त्याच्या वड्या खूप अशा करकरीत लागतात, सॉफ्टपणा त्या वड्याला जास्त राहत नाही। त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये म्हणजे दुधाच्या 3रा हिस्सा तरी पाणी टाकायचं। आणि ही जी वेलचीची पावडर करून ठेवलेली होती ती पण ह्यामध्ये टाकलेली आणि पातेले गॅसवरती पातेले ठेवलंय आणि त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर ही वेलची टाकलेली यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आणि हे आता असंच ह्याच्यावरती अजून एक आपल्याला ताट झाकायचं आहे। हे थोडंसं पातेलं वाकडं होतं, ह्याला सरळ केलं आणि आता यावरती अजून एक ताट झाकून ठेवायचं। आता मोठ्या गॅसवरती 10 ते 12 मिनिटांमध्ये ह्या वड्या तयार होतात। तर 10 ते 12 मिनिटांनंतर बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत। गॅस बंद केलाय बघा, हाताला असं आपल्या चिकट लागत नाही, म्हणजे हे वडी तयार झालेले। आता मोठं ताट असेल परातीत वगैरे दूध जास्त असेल तर दूध जास्त वेळ लागतो, दूध थोडं असेल तर मग कमी वेळ लागतो। तर अगदी झटपट होतात ह्या वड्या आणि साखरेच्या ऐवजी गुळ घालून केलेल्या वड्या चवीला छान लागतात आणि साखरेपेक्षा गुळ कधीही खाल्लेला चांगलाच। तर आता तुम्हाला जसं हव्या तशा शेपमध्ये ह्या तुम्ही कट करून ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 4 ते 8 दिवस म्हटलं तरी त्या राहतात व्यवस्थित, वरती म्हटलं तर 1 दिवस राहतात, म्हणजे 1-2 दिवस राहतात, तर दुसऱ्या दिवशीपर्यंत वगैरे त्या नाहीत खराब होत। पण तुम्ही वरती ठेवत असाल तर फक्त 1च दिवस, नाहीतर मग जास्त नाहीत संपल्या तर तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता कोणाला ह्या थंड आवडतात किंवा कोणाला फ्रीजमधले आवडत नाहीत, आता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, पण ह्या वड्या चवीला छान लागतात। तर अजून जे राहिलेलं दूध आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलंय आणि त्यापासून मी आता दुसऱ्या पद्धतीच्या ज्या खिसून वड्या करतात, जी बर्फी टाईप असते ती करायची आहे मला। ती आता नंतरच्या व्हिडिओमध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आता हे 2 ब्लँकेट धुवायची राहिलेली होती ती पण धुवून, म्हणजे आता ऊन भरपूर पडतंय, असं खूप ऊन होतं, त्यामुळं एका दिवसात अशी ब्लँकेट वगैरे ह्या जाड असली तरी छान वाळून निघलेले आहेत। तर आता दसऱ्याची साफसफाई 8 दिवस झालं, म्हणजे रोज थोडं थोडंसं चालू असते। तर आता हे काढून मी आता 5 वाजले असतील बघा, 5 ते 5:30चं टायमिंग झालेलं आहे। आता मी वरचे बेडरूम्स क्लीन करायला घेतलेलं होतं, तर रोज थोडं थोडं म्हणजे 1-2 रूम, एक भांड्याचं एखादं कपाट, ट्रॉली असं थोडं थोडं चालू आहे। म्हणजे काय होतं की जे आपण काम करतोय ते अगदी स्वच्छ होतं आणि आपल्याला पण जास्त त्रास होत नाही। तर मी संध्याकाळी 5च्या दरम्यान साफ करायला घेते आणि मग स्वयंपाक वगैरे अगोदर करून ठेवला की नंतर मग रात्री 9-10 वाजेपर्यंत आपल्याला निवांत टाइम राहतो। आता तुम्हाला कोणता टाइम फ्री असतो त्यामध्ये तुम्ही करू शकता। तर ही जी गादी आहे ती कापसाची आहे। आता
अशा पद्धतीच्या गाद्या असतात त्या कशा साफ करायच्या हा प्रश्न पडतो। यामध्ये धूळ जी असते ती मी ब्रशनं काढलेली आहे, ब्रशनं जेवढं निघते तेवढं काढलेले आहे। आणि ह्या ज्या ट्रॉल्या होत्या ना, ह्याला पण वर्ष झालं असेल काढून, म्हणजे वरच्यावर ट्रॉल्या पुसून घेत होते पण त्या अशा ओढून बाहेर काढलेल्या नव्हत्या। मागच्या वेळी दसऱ्यातच मला वाटतंय काढलं असेल, त्यामुळे आतमध्ये जाळ्या झालत्या, तर आधीमध्ये ह्याला काढायला हवं होतं, पण एवढं लक्षात नाही आलं की पाठीमागं पण एवढा कचरा त्यामध्ये बसू शकतो, कारण हा जो बेड आहे तो फिक्स म्हणजे बनवून घेतल्यामुळं फिक्सच आहे। तर हे जे ड्रेसिंग टेबल किंवा टेबल आहे तर हे मी गणपतीच्या वेळी काढलं होतं, इकडे तिकडे हलवून म्हणजे सरकवून झाडलं होतं, पण बेडच्या जे ड्रावर आहेत तेच म्हणजे पूर्ण बाहेर काढून ते झाडायला हवं होतं, ते काढलं नसल्यामुळे त्यामध्ये अशा कचरा म्हणजे जाळ्या तयार होतात आणि ते असं काळपट मग ते तयार होते। दुसरा कचरा त्यामध्ये जास्त जात नाही, पण हे एवढं सगळं निघलेलं होतं, जाळ्या टाईपच हे झालेलं होतं। तर सगळ्या आता वरती 2 बेडरूम आहेत, तर ह्या दोन्ही बेडरूम मी अशा पद्धतीनेच आता स्वच्छ करून घेत आहेत। गाद्या अगोदर काय करते, ब्रशनं निघते तेवढी धूळ काढून घेते आणि कापडानं वगैरे झटकून निघू शकतं, म्हणजे निघतंय तेवढं काढायचं आणि राहिलेलं आहे ते पाण्यामध्ये थोडंसं हे टाकलेलं आहे, शॅम्पू आणि सर्फ एक्सेलचं लिक्विड टाकलेलं आहे। आता तेच कापडानं आता हा टेबल पण आता वरच्यावर पुसून घेत आहे। आता मुलं त्यांची ती दप्तर आवरतात, म्हणजे मोठे असल्यामुळं त्यांची ते ठेवतात, मला फक्त हेच म्हणजे फक्त साफ करायचं एवढंच वरच्यावरचं काम होतं। आणि परत ड्रेसिंग टेबल पण अगोदर साफ केलेला होता, ते व्यवस्थित लावलेला असल्यामुळं त्याला पण आता फक्त वरती जी धूळ बसते तेवढंच। आणि ड्रेसिंग टेबलला पण मी वरच्या साईडला जास्त साहित्य ठेवत नाही, जेणेकरून ते जास्त आपल्याला मग ते पुसायला पण बरं पडतं, पटकन होतं। आतमध्येच सगळं काही ठेवायचा प्रयत्न करते, कारण वरती काय पण ठेवा तुम्ही शेवटी धूळ राहतेच, त्यामुळं वरती जास्त न ठेवता जे रेग्युलरचं कधी आपलं नेहमीचं लागतं थोडंफार तेवढंच वरती राहतं। आणि बेड पण आता ह्या पाण्यामध्ये शॅम्पू टाकलेलं होतं आणि सर्फ एक्सेलचं ते इझी वॉश लिक्विड होतं ते टाकलेलं आहे, आणि ह्यात पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने अगोदर हे जो बेड आहे तो सगळा पुसून घेतला आणि नंतर ही गादी आहे ती पण पुसून घ्यायची। तर ह्या पद्धतीने पण गादीमध्ये जी वरती धूळ असेल ना ती बऱ्यापैकी निघते आणि स्वच्छ होते। जर तुम्ही असेच महिन्यातून 2 महिन्यातून जर साफ केलं ह्या पद्धतीने, मग आपली गादी जास्त खराब होत नाही, कारण ह्या अशा पद्धतीच्या गाद्या आहेत ना ज्या कापसाच्या असतात, तर त्यामध्ये धूळ भरपूर अशी अडकून राहते। त्यामध्ये जर बेडशीट फक्त आपल्याला आपण कॉटनचं न यूज करता पॉलिस्टर यूज केलं तर मग काय होतं की जो धूळ आहे ते बेडशीटच्या आतमध्ये जास्त जात नाही। आता गादीला कव्हर नाही अजून शिवलेला, अगोदरचा होता तो फाटलेला आहे, तर नंतर कव्हर म्हणजे शिवायचा होता, म्हणजे साडीचाच शिवलेला होता 2 साड्या एकत्र करून, तर नंतर ह्याला कव्हर म्हणजे बनवला नाही तो फाटल्यामुळं। तर पाण्यामध्ये नॅपकिन असा ओला करून घ्यायचा आणि नंतर हा व्यवस्थित पूर्ण पिळून घ्यायचं, म्हणजे ओलसर जास्त ठेवायचं नाही। आणि फॅन तर चालूच आहे, वरच्यावर जी धूळ असते ती बऱ्यापैकी निघते। तर अशा पद्धतीने सगळं दरवाजा वगैरे, तर दसऱ्यात आपण दसऱ्याच्या वेळेस एवढी आपण साफसफाई करतो की म्हणजे एरवी पण करतो, पण एवढं डीप क्लिनिंग कोणतंच करत नाही, कारण ह्या वेळी आपण एकही म्हणजे कुठलाच कोपरा असा ठेवत नाही की जो आपला साफ करायचा राहिलेला आहे। तर खिडक्यातली हे जे खिडक्यांचे चॅनल असतात बघा त्यामध्ये धूळ असते, ती पण मी मागच्या वेळी साफ केल्यामुळं आता जास्त नव्हती, फक्त असं ओला नॅपकिन पुसून घेतल्या तर लगेच होते। खिडक्या जर साफ करायचं तुम्हाला कंटाळा येत असेल तर